नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 14 नोव्हेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र अश्विनी आहे. योग सिद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे. आजच्या दिवसाचा जो बुलिकपाल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:25 पासून ते 10:48 आणि अभिषेक मुहूर्त दुपारी 11:46 पासून ते 12:34 असणार आहे. गुलिककाल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:33 पासून ते 2:56 आणि यमगंड काळ सकाळी 6:40 पासून ते 8:02 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्राबरोबर त्रिकोण योग करणार आहे आणि मंगळाबरोबर केंद्र योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि मूड अतिशय चांगला दिसून येईल. जी कामं हाती घ्याल सहजपणे पूर्ण होताना दिसतील. महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. भाग्याची साथ तमलावेत. वैवाहिक जोडीदारावर पुढे बाहेर फिरला जाण्याचा एक संभवतो. घरातल्या व्यक्तींबरोबर थोडेसे मतवैचित्र दिसून येईल. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. पण ते कामं पूर्ण होताना थोडेसे त्रास सहन करावे लागतात. त्याच्यामुळे स्ट्रेस थोडासा वाढेल. कुणाला कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातला मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काही उत्तम लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारापासून नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. ज्याचप्रमाणे खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या दशम स्थानात चंद्राचं प्रमाण आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. तुम्हाला अपेक्षित काही रिझल्ट्स मिळू शकतील. त्याचप्रमाणे कामाच्या नवीन संधी सुद्धा लाभू शकतील. थोडंसं स्वतःच्या भावभावनेतून नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र योग करणारा दिवस महत्त्वपूर्ण आहे. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभणार आहे. जी कामं हाती घ्याल सहजपणे पूर्ण होताना दिसेल. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही लाभ चांगले मिळतील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी आजचा दिवस उत्तम राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे.
लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे-मोठे त्रास डोकं वर काढू शकतील. काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे, ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण करणार आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. तुमच्या दोघांमध्ये हार्मोनी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. वैवाहिक जोडीदारावर बाहेर खरेदीचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. त्याचप्रमाणे भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील, काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकतील. मात्र आरोग्याच्या संदर्भातली काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. जे तुमचे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले सहकर्मी असतील, त्यांच्यावर सुद्धा थोड्याशा वादाच्या खिणक्या उडू शकतील. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे आणि अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि लाभात आणि व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. आज तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातल्या व्यक्तींवर छोट्या-मोठ्या प्रमाणात ठिणग्या उडू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. घरातल्या व्यक्तींना कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे आणि षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. आजचा दिवस थोडा धावपळीचा, घाई-गडबडीचा राहील. मात्र महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. मित्रपरिवाराकडून चांगली साथ लाभेल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना, घडामोडी किंवा त्या संदर्भातले काही चांगले लाभ आणि तुम्हाला काही चांगल्या संधी, अपॉर्च्युनिटी सुद्धा मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींसाठी काही खर्च वगैरे करावे लागतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 14 नोव्हेंबर 2024 करता संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.